तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हे वावटे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा तर नाही, एकदम ओके बरं वाटतं. तर आपण अगदी हे करूया अरे श्याम काय झालं श्याम काय काय त्रास होतोय का काही सकाळपासून जरा अस्वस्थ वाटतंय रे काय होतंय आणि छातीत दुखतंय. हे बघ, आपण बसूया तर हो. सावकाश सावकाश आणि तू काही काळजी करू नकोस मी आहे बरोबर हो, हो. बिलकुल काळजी करू नकोस हा हा बस बस हो. आपण जरा आराम केला ना इ- हो हो इथे. हो हो बस 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 थोडा आराम केला की बरं वाटत मी पाणी घेऊन येऊ का नाही नको रे आता जरा ठीक आहे. हा हा हे बघ घरी जाऊन आराम करा आणि जरा बरं वाटलं ना की मग डॉक्टरांना दाखवून ये. मी घरी जाऊन आराम करतो. हो म्हणजे आराम करत पण डॉक्टरांना मात्र नक्की दाखव हलगर्जीपणा करू नकोस. अरे हो बाबा डॉक्टरांच्याकडे जाईल झालं. आणि डॉक्टरांच्याकडे जाताना एकटा जाऊ नकोस हं? सोबत कोणाला तरी घेऊन जा सोबत म्हणून. नाही म्हणजे काय एकटा जाऊ नकोस वेळ काही सांगून येत नाही ना. अरे हो रे बाबा किती काळजी करशील रे माझी. तुला खरं सांगू तुझ्या या मैत्रीच्या प्रेमामुळेच मी सीमा गेल्यानंतरच्या दुःखातून सावरलं बघ स्वतःला. पण तू नको माझी काळजी करू. तू वॉक घे. नाही नाही मी ठीक आहे आणि हे बघ घरी जाऊन आराम कर मी नंतर तुला फोन करेन ना. हं? बर बाबा कर फोन झालं. पण माझी काळजी करू नको. किराणावाला पण ना अजून सामान नाही पाठवलंय. हॅलो अहो तुमच्याकडे काल सामानाची यादी दिली अजून सामान नाही आलंय. काय मुलगा कामावर नाही गेला मग सामान कधी येणार. बरं हो मी पाठवते कोणाला तरी. बरं बरं ओके. जेवण कसं बनवायचं. सुनबाई
जरा पाणी देतेस का ग? नाही बाबा, पाणी राहू देत, बरं झालं तुम्ही आलात. किराणावाल्याकडे सामानाची यादी दिली, आधी जाऊन किराणा घेऊन या. अगं, पण मला बरं वाटत नाहीये सुनबाई. तुम्ही दिवसभर आराम करू शकता. हा, आता किराणा नसेल तर मी तुमच्या मुलाला डबा कसा देऊ? अगं, पण फोन करून मागून घे ना वाण्याकडून. मला नाही जमणार. का नाही जमणार? हा, दिवसभर घरी बसूनच असताना थोडा हातभार लावला तर काय झालं? पण ते काही नाही. हे घ्या, जाऊन किराणा घेऊन या. आता मी असं करते, स्वयंपाकच करत नाही. राहू दे तुमच्या मुलाला उपाशी. सुनबाई, ए सुनबाई. सुहासिनी, डबा भरलास ना नीट? हो भरला. आज तुमच्या आवडीचं जेवण केलंय. थँक्यू. बाबा, काय झालं? असं का बसलं? आणि आज वॉकला नाही गेलात? दमले असतील. वाण्याकडे सामान आणायला पाठवलं होतं ना. पण मग वाण्यालाच फोन करून घरी पाठवायला सांगायचं ना सामान. हो, मी वाण्याला फोन केला होता. त्याचा मुलगा आज कामावर आला नाही आणि पाठवलं तर त्यात काय वाईट केलं? नाहीतरी दिवसभर घरी बसूनच असतात. थोडं काम केलं तर बिघडलं कुठं? काय सकाळी तुझ्या तोंडाला कोण लागणार? रवी, सकाळपासून जरा अस्वस्थ वाटतंय रे. हे छातीत दुखतंय जरासं. डॉक्टरांच्याकडे जाऊन येईन म्हणतो. मग विचारताय काय? जाऊन या तुम्ही. पैसे वगैरे हवेत का? पैसे आहेत रे माझ्याकडं, पण सोबतीला कोणी नाहीये. तू येशील माझ्या बरोबर? तुला वेळ आहे का माझ्या बरोबर यायला? सॉरी बाबा, पण आज मला वेळेवर ऑफिस जाणं महत्वाचं आहे. काय बँगलोरवरून एक पार्टी येणार आहे आणि महत्वाची मीटिंग आहे माझी. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा. ठीक आहे, निघतो मी. सुनबाई, तू येतेस माझ्या बरोबर डॉक्टरांच्याकडे? कोण, मी? नाही बाबा, माझी किटी पार्टी आहे, मला नाही जमणार. डॉक्टरांच्याकडे जाऊन आल्यानंतर जा ना तू किटी पार्टीला. नाही जमणार सांगितलं ना. आणि हो, डॉक्टरांकडे जायला सोबत कशाला हवी? ते काय किल्ल्यावर जायचंय? कोणाला सोबत घेऊन? पूजा, अगं तुझ्याकडे तरी वेळ आहे का माझ्या बरोबर यायला डॉक्टरांच्याकडे? नाहीये बाबा, मला नाही जमणार. मला आधीच खूप उशीर झाला. माझं लेक्चर पण चालू झालं असेल. चला मी निघते. बाय. सीमा, काही अभद्र बोलू नकोस.
काही होणार नाही तुला. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तू बरी होशील. नको का असं बोलू? अगं आपली मुलं आहेत आणि मी कसं राहीन तुझ्याशिवाय? हं? अगदी विचार जरी केला ना तुझ्याशिवाय जगायचा तरी मला हे बघ, तू शांत झोप. नको जास्त विचार करू. झोप. हो सीमा, अगदी खरं सांगतेस तू. पण मी माझं पुढचं आयुष्य कोणाच्या आधारे काढणार? हॅलो. हा हॅलो श्याम. हा महेश बोल. कसा आहेस आता? अरे आता बरं आहे रे. डॉक्टरकडे जाऊन आलास? नाही, आता जाईन म्हणतो डॉक्टरकडे. जातो मी. बर, डॉक्टरकडे एकटा नको जाऊसा, कोणाला तरी सोबत घेऊन जा. नाही रे, त्याची काय गरज नाही. मी जातो म्हटलं ना तुला. जाईन. का कोणी नाहीये का बरोबर? मी येऊ का तुझ्या सोबत? नको रे महेश, नको. हे बघ, मी तुला संध्याकाळी फोन करतो. हा? काळजी घे. हा? बाकी दुसरी काही काळजी करू नकोस. आराम कर. तू बरा झाल्याशिवाय आपण फिरायला जायचं नाहीये. बाय. बाय. नाही, पुढं वर. हा तिथे. हो तिथे. हा. या. म्हणजे अचानक तब्येत बिघडायला काय झालं असेल डॉक्टर? शामराव, आताच काही सांगता येणार नाही. ईसीजी आणि ब्लड रिपोर्ट उद्याच येते, पण एकंदरीत केस नॉर्मल वाटत नाही. काय झालंय तरी काय डॉक्टर? शामराव, तुमच्या बॉडीचा चेकअप केल्यावर मला काही गोष्टी जाणवल्या म्हणजे काय झालंय काय मला डॉक्टर? शामराव, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. आधीच तुमचं बीपी वाढलंय, त्यात भर नको. मी सध्या तुम्हाला काही औषधं लिहून देतो, ती वेळेवर घ्या. आणि उद्या येताना एखाद्या नातेवाईकाला सोबत घ्या. मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुमच्या तब्येतीविषयी. पण काय सांगायचं ते मला सांगा ना डॉक्टर. माझ्याशी बोला ना. रामराव, तुमच्या चेकअपच्या दरम्यान मला असं जाणवलं की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. उद्या रिपोर्ट आल्यावर आपल्याला कन्फर्म होईलच. आता तुम्ही घरी जा, विश्रांती घ्या, दिलेली औषधं वेळेवर घ्या आणि उद्या न विसरता कोणाला तरी सोबत आणा. सुहासिनी आणि पूजा, मला तुम्हा दोघांनाही एक आनंदाची बातमी सांगायची. अरे वा, कुठली आनंदाची बातमी? सांग ना दादा, कुठली आनंदाची बातमी? सांगतो. माझे जे बँगलोरचे क्लायंट आहेत ना, ते सकाळी ऑफिसमध्ये आले होते. त्यांना माझं काम खूप आवडले आणि त्यांनी मला 1,00,000 पीसची ऑर्डर देखील दिली आहे. अभिनंदन. आता सांग, पार्टी केव्हा देणार ते? लवकरच. अरे पण ऑर्डर पूर्ण करायला पैसे कुठून आणणार? कुठून म्हणजे? अगं वहिनी, बाबांकडून. काय दादा? अगदी बरोबर. बाबा, कशी आहे तब्येत आता तुमची? डॉक्टर काय म्हणाले?
बाबा, हो बाबा, काय झालं? नाही, काही काही झालं नाही. तू तू बोल. डॉक्टर काय बोलले? नाही, काय नाही. त्याने तपासलं मला. ते ब्लड सॅम्पल्स रिपोर्ट साठी वगैरे पाठवलेत, पण पण काय बाबा? त्याने उद्या यायला सांगितलंय. पण येताना बरोबर पुन्हा नातेवाईकाला आणायला सांगितलंय डॉक्टरांनी. का काही सिरियस प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काय ते नीट सांगाल का बाबा? म्हणजे डॉक्टरांना शंका आहे की मला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. शंका कसली? पैसे उकळण्याचं कारण. खरा प्रॉब्लेम ऍसिडिटीचा असेल. हो बाबा, बहिणी अगदी बरोबर बोलते. माझ्या मैत्रिणीच्या आईला पोटात दुखत होतं म्हणून त्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की अपेंडिक्सचा प्रॉब्लेम असेल म्हणून. पण जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा कळालं की फक्त ऍसिडिटीमुळे पोटात दुखत होतं. पण डॉक्टर असं का करतील? त्यातून डॉक्टर परांजपे आपले फॅमिली डॉक्टर आहेत कित्येक वर्षापासून. मला सांगा, उद्या तुमच्यापैकी डॉक्टरांच्याकडं माझ्या बरोबर कोण येईल? बाबा, मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी मला 10 लाख रुपयांची गरज आहे. नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. अहो, त्यांना बिझनेस साठी पैसे हवे, उधळायला नको आहेत. आणि बाबा, तुमच्या संपत्तीचे तेही वारस आहेतच ना. वारस कुणाला नेमायचं हे मी ठरवणार सुनबाई, तू नाही. बाबा, पण तुम्ही पैसे नाही दिले तर माझं खूप मोठं नुकसान होईल बाबा. त्याला मी काही करू शकत नाही. तुम्हाला माझ्या बरोबर डॉक्टरांच्याकडे यायला वेळ नाही. तसंच मला तुला द्यायला माझ्याकडे पैसे नाही. बाबा, पण असं कसं करताय? मी काय करू? मला पैसे लागणार आहेत. अरे पण तू माझ्या प्रकृतीकडे बघत नाहीस. म्हातारा बाप घरात आहे, त्याच्या हार्टचं दुखणं चालू आहे, डॉक्टरांच्याकडे जाऊन आलोय मी. तुम्ही कुणीच माझ्या बरोबर यायला तयार नाही. हे बघा, जितक्या लवकरात लवकर बाबांकडून पैसे काढून घेता येतील ना तेवढे काढ. नाहीतर नंतर काहीच मिळणार नाही. आणि हो, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्याची काही गरज नाही. अगदी बरोबर बोलतेस. लवकरात लवकर बाबांकडून पैसे काढावेच लागणार. उद्याचा काय भरोसा? आणखी या सगळ्या संपत्तीची मालकीण मीच होणार. समजलं? हो बाई, तूच मालकीण. खुश? एक काम कर, बाबा रागात गेलेत झोपायला, उपाशी पण आहेत. त्यांना ग्लासभर दूध देऊन पैसे हवेत ना आपल्याला. मग मी सांगतो तसं कर. समजलं का? समजलं. आत्ता जाते आणि बाबाला ग्लास भरून दूध नेऊन देते. आले. आणि हो मालकीणबाई, जरा लवकर या. आले.
बाबा दूध आणलंय. तुम्ही नीट जेवला सुद्धा नाही ना? नाही, नको मला आता. आता काही घ्यायची इच्छा नाही माझी. पण तू ठेव, वाटल्यास मी नंतर घेईन. बाबा अजून उठले नाहीत वाटतं. रवी, पूजा, लवकर या. रवी, फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार दुधामध्ये विष सापडलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे दूध तुम्हीच दिलं वडिलांना. तुम्हाला अटक करण्यात येत आहे. अहो नाही, मी बाबांना खरंच दूधच दिलं होतं. तुम्ही सांगा ना. तुम्हाला काही सांगायचं असलं पोलिटिशियनला सांगायचं. अहो मी बाबांना दूध दिलं होतं आणि त्यात काही नव्हतं टाकलेलं. विश्वास ठेवा माझ्या. बस सावंत, घेऊन चला यांना. चला.